नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी या विषयातील वर्णमाला, लिपी, शब्दाच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, विभक्ती, लिंग, निवचन याविषयीचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषेची लिपी कोणत्या पद्धतीने लिहिली जाते? बघा, मराठी भाषेची जी लिपी आहे ती कोणत्या पद्धतीने लिहिली जाते? तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर ती देवनागरी लिपी आहे. आणि ती कोणत्या पद्धतीने लिहितात? तर ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. पर्याय क्रमांक अ, डावीकडून उजवीकडे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी मूर्धन्य वर्णाचा योग्य गट कोणता? बघा, आपल्याला खालीलपैकी मूर्धन्य वर्णाचा योग्य गट ओळखायला सांगितलेला आहे. तर मूर्धन्य वर्ण कोणते आहे? ट, ठ, ड आणि ढ हे काय आहेत? मूर्धन्य वर्ण आहेत. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 3. मराठी वर्णमालेत ळ हा कोणत्या प्रकारचा मानला जातो? बघा, मराठी वर्णमालेतला जो ळ हा वर्ण आहे तो कोणत्या प्रकारचा मानला जातो? तर तो कोणत्या प्रकारचा मानला जातो? तो एक स्वतंत्र वर्ण आहे. पर्याय क्रमांक 3 क. प्रश्न क्रमांक 4. श आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय म्हणतात? बघा, श आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय म्हणतात? तर त्यांना वर्णमालेत काय म्हणतात? विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात. जर आपल्याला त्यांची फोड विचारली तर क्ष बरोबर काय येत असतं? क अधिक क्ष. आणि ज्ञ बरोबर काय येत असतं? द अधिक न अधिक य येत असतं. प्रश्न क्रमांक 5. दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. बघा, दिगंबर या शब्दाचा आपल्याला योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर तो काय येईल? दिक अधिक अंबर. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 6. वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा, वात्सल्य हे जे नाम आहे ते आपल्याला विचारले की कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3 क. प्रश्न क्रमांक 7. आम्ही उद्या पुण्याला जाऊ या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? बघा, आम्ही उद्या पुण्याला जाऊ या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर आम्ही हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3 पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 8. बोलका पोपट या शब्दसमूहातील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? बघा, बोलका पोपट या शब्दसमूहातील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर ते धातुसाधित विशेषण आहे. कारण की यामध्ये बोल हा काय आलेला आहे? धातू आलेला आहे आणि त्याच्यापासून बोलका हा शब्द तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, मुलांनी शांत बसावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, जेव्हा वाक्याच्या क्रियापदाची शेवट ही वा, वी, वेने झालेली असते तेव्हा ते निश्चितच विद्यार्थी वाक्य असते. तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? विद्यार्थी क्रियापद. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 10. आई ग किती मोठा साप हा या वाक्यातील आई ग हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? बघा, आई ग किती हा मोठा साप या वाक्यातील आई ग हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर ते कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर ते केवल प्रयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 11. तो गाडीतून उतरला. गाडीतून या शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, जेव्हा वाक्यातील शब्दाला ऊन, हून प्रत्यय लावलेले असतात तेव्हा ती विभक्ती कोणती असते? तर ती विभक्ती पंचमी विभक्ती असते. तर तो गाडीतून उतरला. तर गाडीतून म्हणजेच कोणती विभक्ती येईल? पंचमा विभक्ती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. सत्यजितने निबंध लिहिला या वाक्यातील निबंध या शब्दाची विभक्ती कोणती? बघा, सत्यजितने निबंध लिहिला या वाक्यातील निबंध या शब्दाची विभक्ती कोणती? तर ती कोणती आहे? प्रथमा आहे. कारण की जेव्हा शब्दाला प्रत्यय नसतो तर त्याला कोणती विभक्ती म्हणतात? प्रथमा विभक्ती म्हणतात. आणि प्रथमाचा कारकार्थ जर विचारला तर तो कोणता आहे? कर्ता हा प्रथमेचा कार्यकार्थ आहे.
प्रश्न क्रमांक 12. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते होईल? बघा, आपण म्हणतो एखाद्या कवितेचे कवी आहेत म्हणजेच तो पुल्लिंगी आहे आणि एखाद्याच्या कवितेची कवयित्री आहे म्हणजेच ती स्त्रीलिंगी आहे. तर कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? कवयित्री असे होईल. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 14. वाळू या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, वाळू या शब्दाचे आपल्याला काय ओळखायचे आहे? तर लिंग ओळखायचे आहे. तर वाळू या शब्दाचे लिंग काय येईल? आपण काय म्हणतो? ती वाळू. आणि जेव्हा ती हा प्रत्यय असतो तेव्हा ते कोणते लिंग असते? तर ते स्त्रीलिंगी असते. पर्याय क्रमांक अ, स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 15. उंदीर या शब्दाचे अनेक वचन रूप काय होईल? बघा, उंदीर हा शब्द काही शब्द असे असतात की त्यांचे अनेक वचनसुद्धा आपण एक उंदीर म्हणतो आणि अनेकसुद्धा काय असतात? उंदरच असतात, उंदीरच असतात. म्हणून उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? उंदीरच असे होईल. पर्याय क्रमांक क, उंदीर. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? बघा, खालीलपैकी असा कोणता शब्द आहे की त्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? तर तो कोणता शब्द आहे? ब, शाळा हा शब्द आहे. कारण की जर आपण एक फळ म्हणतो, अनेक फळे म्हणतो, म्हणजे फळ या शब्दाचे एकवचनाचं अनेकवचन काय होईल? फळे होईल. एक काय म्हणतो? जळू. तर अनेक काय असतात? जळवा असतात. तर एक खिडकी असती तर अनेक काय असतात? खिडक्या असतात. तर एक शाळा असतील अनेकसुद्धा काय असतात? शाळाच असतात. तर पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 17. जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? बघा, जेव्हा जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तर ते संबंधी सर्वनाम आहेत. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 18. त्याने काम चोख बजावले या वाक्यातील चोख हे काय आहे? बघा, त्याने काम चोख बजावले या वाक्यातील चोख हे काय आहे? तर चोख हे काय आहे? एक प्रकारचे क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक ड, क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 19. अतपासून इथपर्यंत या अर्थासाठी खालीलपैकी कोणते अव्ययसाधित शब्द वापरतात? बघा, आतपासून इथपर्यंत या अर्थासाठी खालीलपैकी कोणते योग्य शब्द वापरतात? तर ते कोणते योग्य शब्द वापरतात? सदयंत. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 19. गुरुजींनी मुलांना शाबासकी दिली या वाक्यातील मुख्य कर्म कोणते? बघा, गुरुजींनी मुलांना शाबासकी दिली या वाक्यातील मुख्य कर्म कोणते? तर या वाक्यातील मुख्य कर्म कोणते आहे? तर शाबासकी. देणारी काय आहे? शाबासकी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. ती रडताना हसली या वाक्यातील रडताना हे काय आहे? ती रडताना हसली या वाक्यातील रडताना हे काय आहे? तर ते काय आहे? कृदंत धातुसाधित आहे. पर्याय क्रमांक 1, कृदंत धातुसाधित. प्रश्न क्रमांक 22. पाऊस आला तरी उष्णता कमी झाली नाही. तरी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर तरी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर ते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक ब, न्यूनत्वबोधक. प्रश्न क्रमांक 23. टेबलाखाली पुस्तक पडले आहे या वाक्यातील खाली हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? बघा, टेबलाखाली पुस्तक पडले आहे या वाक्यातील खाली हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर ते कोणते अव्यय आहे? तर हे शब्दयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक अ, शब्दयोगी अव्यय हे कोणत्या तरी शब्दाला जोडून आलेले असते. म्हणून टेबलाखाली हे टेबलाला जोडून आलेले म्हणून ते कोणतं आहे? शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 24. द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे कार्यकार्थ अनुक्रमे कोणते आहेत? बघा, द्वितीय आणि चतुर्थी याचे विभक्ती प्रत्यय सारखेच आहेत. चा, ची, चे. तर त्यांचे कोणते आहे? तर त्यांचे कार्यकार्थ कर्म आणि संप्रादन. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 25. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. बघा, आपण म्हणतो विद्वान आणि पुन्हा काय म्हणतो? विदुषी. पर्याय क्रमांक अ, विदुषी. प्रश्न क्रमांक 26. गोड या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. बघा, गोड या शब्दाचे भाववाचक नाम
ओळखा तर ते वरीलपैकी सर्व, म्हणजे त्याला आपण गोडवा म्हणतो, गोडपणा म्हणतो, गोडी म्हणतो. पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 27. 100 हे कोणत्या प्रकारची संख्या आहे? तर 100 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? तर ती एक गणनावाचक संख्या आहे. गणनावाचक संख्या आहे. प्रश्न क्रमांक 28. आईने मुलीला अंगाई गीत गाऊन झोपवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? बघा, आईने मुलीला अंगाई गीत गाऊन झोपवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर कोणता प्रकार आहे तो? तर तो कोणता प्रकार आहे? तर तो प्रकार आहे प्रायोजक क्रियापद. झोपवले. प्रश्न क्रमांक 29. तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील नेहमीच हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर हे कोणते क्रियाविशेषण आहे? तर हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. कारण की नेहमी, सतत या शब्दाचे विशेषण कोणते असते? ते कालवाचक क्रियाविशेषण असते. प्रश्न क्रमांक 30. मराठी भाषेत एकूण किती मुख्य विभक्त्या मानल्या जातात? तर मराठी भाषेत एकूण किती मुख्य विभक्त्या मानल्या जातात? 8 मानल्या जातात. पर्याय क्रमांक ब 8. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.